10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायतच्या वतीने येथील सरपंच श्रीमती सरोजिनीताई रेवणप्पा कबाडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा तुळजापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी अमोल ताकभातेसह मान्यवरांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला। वृक्ष लागवड कार्यक्रमात सोलापूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय, समाजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे, सरपंच सरोजिनीताई कबाडे, माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी, सोलापूर सिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर शिवशंकर कबाडे, शरणप्पा कबाडे, चेअरमन अमोल नरवडे, माजी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे, तंटामुक्त अध्यक्ष वसंत कबाडे, ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार, ग्रामविकास अधिकारी संजय घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, प्राचार्य अशोक उपाध्याय, सातलिंग स्वामींसह मान्यवरांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला। तर सोलापूर सिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर शिवशंकर कबाडे यांनी गावासाठी 1000 वृक्ष आणि ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिल्याबद्दल डॉक्टर शिवशंकर कबाडे यांचा तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार बोळंगे, गटविकास अधिकारी ताकभातेसह मान्यवरांनी नागरी सत्कार केलाय। लातूरमध्ये एक छोटं खेडेगाव, छोटं म्हणण्यापेक्षा तुमच्या गावात साधारणतः 3000 मतदारांनी 4.5 रक्त घेतलं गावात। म्हणजे आनंदाला नाही सांगणारी गोष्ट, थोडी वाईटच गोष्ट आहे, पण अतिशय बदमाश लोकांचं गाव आहे। कायम भांडणं, कायम कुटाणे, राजकारण, तडगड सगळीकडे मॅक्झिमम ठिकाणी हेच पाहायला मिळते नोकरी करत असताना। पण एकोपांची कमी गाव आहे, तर आपलं गाव आहे, त्याबद्दल गावातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोक आपण गुन्हे गोविंदांना सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या गावामध्ये गाव पण शिकवलेलं आहे। डॉक्टरांनी सांगितलं की गावात साधारणतः 25-30 डॉक्टर आहेत। 25-30 MBBS 25 MBBS डॉक्टर आहेत। बाकीचे डॉक्टर, बाकीच्या डिग्रीचे डॉक्टर भरपूर आहेत, त्यांच्या भरपूर आहे डॉक्टर। आम्ही डॉक्टरला की आमच्या घरचे का वयस्कर माणसं आजी डॉक्टरला देव मानतो। देवाचं गाव म्हणणं काय हरकत नाही। आपल्या गावातील लोकांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने या डॉक्टर लोकांकडनं ज्या लोकांचे प्राण वाचवले जात आहेत, निश्चितच त्या लोकांसाठी हे देवाचं गाव आहे। प्रत्येकाच्या मध्ये एवढं असेल, पण मी सांगतो की माझ्यासाठी खरंच हे देवाचं गाव आहे। आणि हे देवाचं गाव बनवण्यासाठी ज्या गावातील सर्वांनी आपल्या लहान मुलांना शिकवायला काही प्रयत्न केले, त्या सर्वांना अभिनंदन करतो। जसं स्पष्ट बोलणार आणि कडू बोलणार आहे, काही बाबतीत जाणीव कडू तसंच सांगतो। आता आपण जे काही झोपडपट्टीचा विषय सांगितला, तो विषय काय साधारणतः 20 वर्षापूर्वी त्या कमालीचा विषय झाला, पुढे काय तर वेगळ्या कारणाने प्रकारे पुढे गेलेलं नाही। आणि ऑफिसमध्ये फायदे होतो त्यामुळे काय झालं, जर शासकीय नियमाप्रमाणे काही गोष्टी जर करण्यासारख्या असतील तर निश्चितच त्या गोष्टी आम्ही घेऊ। आमच्या अडचणी काय, आम्ही राजकारणी लोक नाही, आम्ही जे देतो आम्ही जे देतो मोठेपणा आम्ही आमच्या स्वतःच काही देत नाही। राजकारणी लोक देतात त्यांचा असं अर्थ वेगळा। आम्ही सरकारी अधिकारी, सरकारी नोकर, सरकार जे देणार आहे, ज्या लोकांना देण्यासारखे त्या लोकांना देतो। बऱ्याच लोकांकडून बऱ्याच गावातून हा विषय आपल्याकडे व्यवस्थित कार्यक्रमाला जातो। निराधार लोकांच्या पगारी सुरू करा हा एक मोठा विषय आहे। माझा प्रामाणिकपणे सांगतो, माझा एक गोष्ट काय विरोध असतो। आपण निराधार कोणाला म्हणतो की ज्या माणसाला त्याचा मुलगा, मुलगी, आई वडील कुणी सांभाळत नाही, अशा माणसाला शासन सांभाळतं। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, खुदावाडी। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।